रयत शिक्षण संस्था सातारा यांचं स्वागत माननीय श्री भैयासाहेब जाधवराव यांनी करावं अशी मी विनंती करते। माननीय श्री नवनाथ जगदाळे साहेब, विभागीय अधिकारी मध्य विभाग, रयत शिक्षण संस्था सातारा। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री मदनदादा भोसले साहेब, माजी आमदार महाराष्ट्र शासन यांचं स्वागत माननीय श्री भैयासाहेब जाधवराव यांनी शाल, सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन करावं अशी मी विनंती करते। क्लॅप्स गो। यानंतर माननीय श्री सुजितसिंह मोहिते साहेब यांचं स्वागत विद्यालयाचे प्राचार्य श्री साळुंखे MS सर यांनी करावं अशी मी विनंती करते। माननीय श्री सुजितसिंह मोहिते साहेब, यानंतर श्री मोहनआबा भोसले यांचं स्वागत विद्यालयाचे प्राचार्य श्री साळुंखे MS सर यांनी करावं अशी मी विनंती करते। माननीय श्री मोहनआबा भोसले साहेब यांचं स्वागत विद्यालयाचे प्राचार्य करत आहेत। क्लॅप्स गो। यानंतर सातारचे प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर उमेश देशमुख सर यांचं स्वागत विद्यालयाचे प्राचार्य श्री साळुंखे MS सर यांनी करावं अशी मी विनंती करते। सातारचे प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर उमेश देशमुख सर। थोडं पुढे। यानंतर माननीय श्री भैयासाहेब जाधवराव, जनरल बॉडी सदस्य, रयत शिक्षण संस्था सातारा यांचे स्वागत विद्यालयाचे प्राचार्य श्री साळुंखे MS सर यांनी करावं अशी मी विनंती करते। माननीय श्री भैयासाहेब जाधवराव। यानंतर दिलीपराव देशमुख साहेब यांचं स्वागत विद्यालयाचे प्राचार्य श्री साळुंखे MS सर यांनी करावं अशी मी विनंती करते। माननीय श्री दिलीपराव देशमुख साहेब यांचं स्वागत होत आहे। क्लॅप्स गो। भुईंज ग्रामपंचायतीचे उपसरपंच क्लॅप्स गो। माननीय श्री चंद्रकांत इंगवले साहेब यांचं स्वागत माननीय श्री भैयासाहेब जाधवराव यांनी करावं अशी मी विनंती करते। वसंत पाटील साहेब, माननीय श्री वसंत पाटील साहेब यांचं स्वागत माननीय श्री भैयासाहेब जाधवराव यांनी करावं अशी मी विनंती करते। माननीय श्री महावीर पाटील साहेब, शीतल बागल यांचं स्वागत माननीय श्री उत्तम भाऊ। यानंतर माननीय श्री भैयासाहेब जाधवराव यांचं स्वागत धन्यवाद साहेब। माननीय सौ राजनंदा जाधवराव, माजी जिपा सदस्य सातारा यांचं
माननीय सौ डॉक्टर पूजा देशमुख मॅडम, डॉक्टर सौ पूजा देशमुख मॅडम यांचं स्वागत सौ साठे मॅडम यांनी करावं अशी मी विनंती करते. डॉक्टर सौ पूजा देशमुख मॅडम पुष्पगुच्छ शाल देऊन स्वागत होत आहे. सुनीता देशमुख त्यांच्या मोठ्या बहीण यांचंही स्वागत साठे मॅडम करतायत. त्यांनी त्यांचं स्वागत करावं. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विद्यालयाचे गुरुकुल प्रमुख श्री भोईटे सर यांनी पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं अशी मी गुरुकुल प्रमुख श्री भोईटे सर यांना विनंती करते. थोडं पुढे या साईडला. इटाले मॅडम यांनी दिन आणि 10वी-12वी विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आज प्रमुख पाहुण्यांचं स्वागत झालं, सन्मान झाला आणि बाबासाहेब जाधवराव स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांच्या स्मृती विविध कार्यातून नव्या पिढीसमोर याव्यात या उद्देशानं प्रतिष्ठानच्या वतीनं आपण दरवर्षी पुरस्कार देत असतो. यामध्ये शाळेतील आदर्श माजी विद्यार्थी, शाळेतील आदर्श शिक्षक, त्याचप्रमाणे परिसरातील आदर्श शिक्षक आणि त्यानंतर जिल्ह्याच्या बाहेर त्यांच्या नावाचा खऱ्या अर्थानं जागर व्हावा म्हणून आपण एक राज्याला वेगळ्या देशाच्या नावाचा पुरस्कार आपण देत असतो. तेव्हा यावर्षीच्या पुरस्काराची निवड झालेली आहे ती मी या ठिकाणी जाहीर करतो. आपल्या विद्यालयातील विद्यार्थिनी संचिता सुनील बाबर हिने राष्ट्रीय पातळीवर आर्चरी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवले. तेव्हा तिचा या ठिकाणी प्रतिनिधींच्या वतीनं सन्मान चिन्ह आणि पुरस्कार देऊन आम्ही त्याचा गौरव करतो. त्याला पुढे यायचे आणि हा गौरव प्रमुख पाहुण्यांनी मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. विद्यालयाची गुणी विद्यार्थिनी राष्ट्रीय खेळाडू कुमारी संचिता सुनील बाबर आर्चरी स्पर्धेमध्ये राज्य तसे राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण पदक मिळवलेस, शाळेचे नाव उंचावलेस, याचा आम्हास अभिमान वाटतो. म्हणूनच तुझा विशेष सन्मान. शाळेचे नाव उंचावलेस याचा आम्हास अभिमान वाटतो, म्हणूनच तुझा विशेष सन्मान. क्लॅप्स गो. यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय भोईंचे आदर्श शिक्षिका या वर्षीच्या विजेत्या आहेत. सहभागी होती स्वाती जितेंद्र देसाई यांना यावर्षी आम्ही आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करतोय. हा सन्मान राज्याच्या शिक्षण संचालकांच्या हस्ते हा देतोय. सौ स्वाती जितेंद्र देसाई, ज्ञानदानाचे पवित्र काम करताना आपण विद्यालयात नवनवीन संकल्पना व प्रोजेक्टसाठी प्रयत्न केले आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केला. याबद्दल आपले विशेष कौतुक पुरस्कार. यानंतर ज्युनियर कॉलेजच्या वतीनं सहभागी होती अनुजा कांबळे मॅडम, ज्युनियर विभाग प्रमुख यांचा या ठिकाणी सन्मान करते आदर्श शिक्षिका पुरस्कार. एकदा 12वीचा सलग 3 वर्षामध्ये लागलेला निकाल आणि 12वीची इथली विज्ञानाची चाललेली परंपरा याबद्दल यांचं कौतुक होते अनुजा कांबळे मॅडम. हा पुरस्कार पालकर साहेबांच्या हस्ते आपण देतो. सौ अनुजा कांबळे मॅडम, ज्युनियर विभागाच्या विभाग प्रमुख, जीवशास्त्रामधील उत्कृष्ट शिक्षिका. धन्यवाद. यानंतर एक विशेष असा पुरस्कार आहे की ज्यांना महाराष्ट्र राज्याच्या कला विभागानं नव्हे तर बाहेरच्या राज्यानेही कला शिक्षक म्हणून कौतुक प्राप्त केलेले महात्मा गांधी विद्यालयाचे कला शिक्षक बाळासाहेब सखाराम कचरे सर हे आदर्श कला शिक्षक सातारा जिल्ह्याचा खऱ्या अर्थानं स्वाभिमान आहे आणि विद्यार्थ्यांपासून ते अगदी सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा खऱ्या अर्थानं कलेच्या मध्ये स्पर्श असतो. असे कचरे सरांनी विनंती करतो की आपण पुढे या आणि आमच्या यावर्षी आपण पुरस्काराचा सन्मान स्वीकारा. श्री बाळासाहेब सखाराम पालकर साहेब शिक्षण संचालक यांच्या हस्ते हा आम्ही सन्मान देतोय. श्री बाळासाहेब सखाराम कचरे
कला आणि साहित्य यातील आपल्या कौशल्याने आपण शिक्षक व विद्यार्थी प्रिय आहात। नुकताच आपणास महाराष्ट्र राज्य कला अध्यापक संघ महामंडळ पुणे यांच्या वतीने 43व्या कला शिक्षण परिषदेमध्ये राज्यस्तरीय आदर्श कला शिक्षक पुरस्कार मिळाला। याचे आम्हास कौतुक वाटते आणि म्हणूनच आपल्या कला प्रवासासाठी आमच्या शुभेच्छा आणि आपला विशेष सन्मान। यानंतरचा पुरस्कार जिल्ह्याच्या बाहेर देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे की जर पांडुरंग भेटावा असं वाटत असेल तर पंढरपूरला जावं, पण सहकार शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर येळगुडला जावं। हे ब्रीदवाक्य ज्यांनी पूर्ण केलं ते येळगुड उद्योग समूह। या येळगुड उद्योग समूहाला आम्ही यावर्षीचा हा मानाचा आणि मोठ्या मानाचा पुरस्कार देतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करावा। मी मान्यवरांना विनंती करतोय तर एक मिनिट, तत्पूर्वी या पुरस्काराचं जे मानपत्र आम्ही देणार आहोत त्या मानपत्राचं वाचन या ठिकाणी निवेदित विठ्ठल माने सर करतील। मानपत्राचं वाचन झाल्यानंतर आपण हा पुरस्कार प्रदान करू। मान्य विनंती करतो। हनुमान सहकारी दूध व्यावसायिक सेवा संस्था येळगुड व मातृसंस्था या सर्व संस्थांचे संचालक कार्यकारी संचालक सन्मानित सुजित सिंह मोहिते यांना हा यावर्षीचा स्वर्गीय वीरसुद्धा बाबासाहेब जाधवराव स्मृती पुरस्कार प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे। पुरस्कार प्रदान करतात राज्याचे शिक्षण संचालक सन्माननीय महेश पालकर साहेब, प्रसार माध्यम तज्ज्ञ तथा ज्येष्ठ पत्रकार समीक्षक डॉक्टर राजा माने, या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार मदनदादा भोसले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाईसाहेब जाधवराव, इतर सर्व मान्यवर। आपण सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून ठिकाणी या पुरस्काराचं स्वागत करूया आणि अभिनंदन करूया। उडत्या पाखराला परतीची तमान असावी, उडत्या पाखराला परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी। घरटे काय बांधता येईल केव्हाही, परंतु क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द मनात असावी। धन्यवाद। उत्स्फूर्तपणे दिलेली रक्कम वर्ग प्रतिनिधी प्राचार्यांकडे सोपवत आहेत। क्लॅप्स गो। धन्यवाद। त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो। तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दादा, सर्वच मान्यवर व्यक्ती जे आज उपस्थित राहिलेले आहेत। खरोखर उद्योग समूह आम्हाला काम करत सहकार तत्व आम्ही काम करत असताना जवळजवळ एक 700-800 लोकांना आम्ही आमच्या येळगुड गावी काम दिलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं उद्योग समूह जवळजवळ 8 वर्ष आम्ही हा चालवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भागातही आपली संस्था आहे आणि इथं रोजगार निर्माण देऊन गावातल्याच व्यक्तींना इथे रोजगार निर्माण देऊन जवळजवळ 700 लोकांना आम्ही काम देतो आणि डेअरी, बेकरी, महिला औद्योगिक असे म्हणून 120 आयटम्स आम्ही खाद्यपदार्थ बनवतो आणि महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्राचे 5 जिल्ह्यातले, कर्नाटकातले 2 जिल्हे अशी मिळून जवळजवळ आम्ही मार्केटिंग करतो आणि सहकारात काम करत असताना काही तत्त्व आम्ही फार निष्ठेने जपले आहेत। त्यामध्ये सहकाराच्या माध्यमातून सहकाराची भावना ठेवणे आणि जे आपण जे काय उद्योग निर्माण केलेला आहे त्याचा फायदा सर्व घटकांना व्हावा त्या दृष्टीने आम्ही हे प्रयत्न करत असतो। यामध्ये आमचे सर्व जे घटक आहेत, विद्युत उत्पादक सभासद असतील, आमचे कर्मचारी असतील किंवा जे घटक आमच्या संस्थेला अटॅच आहेत सर्वांचा फायदा यातून याच्या दृष्टीने मी प्रयत्न करत असतो। आपल्याला माहीत असेल की जो 600 लोक 7,000च्या वस्तीमध्ये 600-700 लोकांना आम्ही काम रोजगार मिळवून दिलेला आहे आणि जवळजवळ ग्रामीण भागातली संस्था जवळजवळ 1.5 कोटी रुपयाचं रेव्हेन्यू शासनाला देते वेगवेगळ्या स्वरूपात आणि खरोखर एक चांगला उद्योग समूह आपण उभा केलेला आहे। या अशाने काही नो रिप्लेसमेंट ही पॉलिसी आमची आहे। जवळजवळ 30% डिव्हिडंड आम्ही आमच्या संस्थेमार्फत सभासदांना देतो आणि अनेक वर्ष आम्ही 30%पेक्षा जास्तच दिलेलं आहे। तर आता गेले कोविडपासून आम्ही 30% केलेला आहे, त्याच्या अगोदर 40% होता। 1990 ते 95 100% डिव्हिडंड 5 वर्ष आम्ही दिलेलं आहे। असं सभासदांना पूर्णपणे पद्धतीनं सहकार्याच्या ह्याच्यातून आम्ही सगळ्यांचा फायदा करून घ्यायचा प्रयत्न करतो आणि खरोखर आम्हाला खरोखर एक घरचा पुरस्कार असंच का वाटतो कारण पिढीचाच संबंध आमचे आहेत। आमचे त्यांचे मिस्टर मामा स्वर्गीय बाबासाहेब जाधवराव, आमचे दाजी भैयासाहेब जाधवराव आणि सर्वच कुटुंब जे बाकी सगळेच लोक आहेत
यांचं खरोखर आमच्या मोहिते कुटुंबावर फार मोठं उपकार आहे. आणि मला वाटते आपण 2012 साली जेव्हा आम्हाला महाराष्ट्र शासनाचा सहकार विभागाची जेव्हा 100 वर्ष पूर्ण झाली, तर प्रथम क्रमांकाचा जेव्हा सहकार महर्षी पुरस्कार मिळाला, त्यावेळेला बरेच म्हणजे राज्यपाल, मुख्यमंत्री 14-15 मिनिस्टरच्या हस्ते बालेवाडी स्टेडियममध्ये फार मोठा कार्यक्रम झाला. आणि सहकारात सगळ्यात सर्वोच्च पुरस्कारची संस्था जी म्हणून आपल्या संस्थेची निवड झाली. आणि त्या निवडीच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही जे सगळेच लोक 200-300 लोकांचा आदरोत्तर इथं शाळेमध्ये झालेला होता, ती देखील आम्ही विसरत केली. आणि खरोखर येळगुडचं अनेक गोष्टी येळगुडची आणि भूमीचे संबंध आहेत. कारण जेव्हा आमची संस्था प्राथमिक स्थानात होती आणि त्यावेळेला टी व्ही देखील आमच्या कोल्हापूर भागात नव्हता. आणि टी व्ही नसताना देखील त्यावेळेला आमचे कार्यक्रम जेव्हा आमची माती आमची माणसं ही जी पूर्वी कार्यक्रम रेडिओवर येत होता, त्या दूरदर्शनच्या कार्यक्रमाचा प्रेक्षेपण देखील आम्हाला बघायला येते. आम्ही गुजरात त्यावेळेला आलेलो होतो. त्या अशा अनेक गोष्टी आहेत, ते पिढीजात लोक आम्हाचे आणि बहिष्काराचे आणि हे संबंध आहेत. आणि अशा संबंधातून हा पुरस्कार मिळणे खरोखर आमच्या दृष्टीने भाग्याचा आहे. तर आपण सर्वांनी हा पुरस्कार दिला. सर्वच प्रतिष्ठानच्या लोकांचा सर्वांचा दिनपूर्वक आभार मानतो. आणि माझी धन्यवाद. केलं जाऊ शकतं त्याचं उत्तम उदाहरण पाहायचं असेल तर येळगुडला गेलंच पाहिजे. मी स्वतः गेलो आहे, त्यांचं काम पाहिलेलं आहे. इतक्या दूरदृष्टीनं सचोटीनं महाराष्ट्रामध्ये ज्या मोजक्या सहकारी संस्था चाललेल्या असतील त्याच्यामध्ये श्री हनुमान सहकारी दूध संस्था आणि संलग्न संस्थांचं निश्चितपणाने कौतुक करावं लागेल, त्यांचं अभिनंदन करावं लागेल. सुजितसिंह, आमच्या दृष्टीनं तुमचे घरगुती संबंध आहेत हे जरी करत असलं तरी बाबासाहेब काका यांच्या नावचा पुरस्कार तुमच्यासारख्या कर्तृत्व संपन्न लोकांना दिला जातोय याचा मला मनापासूनचा आनंद आहे. मी निवड समितीच्या मनापासून आभार मानेन. आपण SSC आणि HSCच्या मुलींना शुभचिंतनाचाही कार्यक्रम आज संपन्न या ठिकाणी होतोय. आपल्याला सगळ्यांना थोडंसं इकडच्या बाजूला थोडं गंभीरपणानं जीवनाकडे पाहावं लागेल. SSC HSC शैक्षणिक जीवनातला महत्त्वाचा टप्पा आहे. आता सिद्धिता असेल, श्रेया असेल, संयोगिता असेल, या तिघींनीही प्रातिनिधिक स्वरूपात इकडं बसलेल्या सगळ्या मुलींचं ते किती सिद्ध आहेत, किती आत्मविश्वासानं सामोरं जात आहेत हे आपल्या समोर सिद्ध केलेलं आहे. एखादा मुलगा या ठिकाणी उठून यावा याची या पुढच्या काळात काळजी घ्यावी लागेल असं दिसतंय. आपण यांच्याबरोबर स्पर्धेमध्ये टिकणार नाही असं चित्र दिसतंय. आपल्यालाही तयारी करावी लागेल, जीवनाकडे गंभीरतापूर्वक पाहावं लागेल. तुम्ही महत्त्वाच्या टप्प्यावर आहात. तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आणि भैयासाहेब, तुम्हाला एक विनंती करणार आहे. चिखलगाव तालुका दापोली येथील राजा दांडेकर आणि रेणू दांडेकर यांनी जे 90 साली शालेय जीवनामध्ये स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस काही सुरू केले आणि त्याचा परिणाम इतका सुरेख आहे की रेणू दांडेकर माझ्याकडे कार्यक्रमाच्या निमित्ताने येऊन गेलेले आहेत. माझी मिसेस आणि सर्व स्टाफ चिखलगावला जाऊन आलेला आहे. मी भैयासाहेब आणि सर्व सहकार्यांना विनंती करेल, तुमच्या समितीच्या सगळ्यांना आवर्जून घेऊन जा, कारण आज ती काळाची गरज आहे. आम्ही केवळ औपचारिक शिक्षण घेऊन, पारंपरिक शिक्षण घेऊन मुलांचं भवितव्य घडेल याची शाश्वती राहिलेली नाही. काही ना काही कौशल्य आपल्याला अवगत करावं लागेल अशा स्वरूपाची अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि मला वाटतं आता अनेक वर्ष मी सातत्यानं या कार्यक्रमाचा अध्यक्ष आहे. या ठिकाणी अधिक न बोलता तुम्हाला सगळ्यांच्या भेटीचा आनंद व्यक्त करतो. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. मदत केलेली आहे आणि ती म्हणजे या ठिकाणी जी वास्तू उभी आहे ती 4.5 एकर शेती या विद्यालयाला तुम्ही दान केलेली आहे आणि त्यावर हे विद्यालय उभं आहे. वीरा तथा बाबासाहेब जाधवराव यांचा जन्म मध्य प्रदेशमधल्या ग्वाल्हेर या ठिकाणी तत्कालीन तिथले सरदार कदम साहेब यांच्या वाड्यामध्ये झाला आणि त्यांचं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण हे द्रविड कॉलेज, द्रविड हायस्कूल वाई या ठिकाणी झालं. तुमचं कुठं झालंय? तुमचं कुठं झालंय? प्राथमिक शिक्षण कुठं झालं? प्राथमिक कशाला म्हणतो आपण? 1ली ते 4थी, 1ली ते 7वी कुठं झालं? जिल्हा परिषद शाळा. 5वी ते 10वी कर्मवीरमध्ये झालं. तसं या बाबासाहेब जाधवराव यांचं शिक्षण हे द्रविड हायस्कूल वाईला झालं. त्या काळामध्ये या ठिकाणी शाळेची सुविधा नव्हती
त्यानंतर त्यांचं पुढचं शिक्षण हे सातारमधल्या शिवाजी कॉलेजमध्ये झालं. 10वी नंतरचं तुमचं 11वी-12वीचं शिक्षण या ठिकाणी होतंय. त्यांना त्या काळामध्ये गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जावं लागलं, शिक्षणामध्ये कष्टा घ्याव्या लागल्या आणि त्या काळामध्ये त्यांच्या बरोबरचे जे काही सवंगडी आहेत त्यांना त्या काळामध्ये शाळा उपलब्ध होऊ शकल्या नाहीत, कारण प्रवास त्यानंतर शाळेमध्ये जाण्या येण्याची जी काही सुविधा आहे ती उपलब्ध नव्हती नसेल. आणि त्या कारणानं म्हणून या गावामध्ये कर्मवीर अण्णांच्या प्रेरणेनं एक विद्यालय उभं राहिलं आणि त्या विद्यालयाला त्यांनी जागा दान केली की ती तुमच्या आमच्यासाठी, तुमच्या बहुजन समाजातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळावं हा दृष्टिकोन त्यांनी त्या काळामध्ये घेतला. आणि म्हणून आपण आज त्यांच्या स्मृतीला वंदन करतो आहे. तसंच कर्मवीर भाऊराव पाटील साहेबांच्याही स्मृतीला आपण वंदन करतो आहे, कारण महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं तळागाळापर्यंत शिक्षणाची गंगा पोचवण्याचं काम कर्मवीर भाऊराव पाटील साहेबांनी केलं. आणि त्यांच्या या कामकाजामुळं तुम्ही आम्ही शिकू शकतोय, आज इथं बसू शकतोय, कदाचित मी इथं उभं राहून बोलू शकतोय. हे त्यांनी त्या काळामध्ये शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसारासाठी घेतलेल्या कामामुळं. बघा, आपण हे शिकतोय, शिकलेलो आहोत. आम्ही पहिलीपासून शिकत आलोय. पहिलीत आलं त्यावेळेला आमच्या पाठीवर काय आलं? काय आलं? माझ्याशी बोलायचं आहे. काय आलं? दप्तर आलं. आमच्या पाठीशी जेव्हा दप्तर आलं तेव्हा आमचं पाखरू झालं. जेव्हा पाठीशी आमच्या दप्तर आलं तेव्हा आमचं पाखरू झालं. आम्ही कुठं गेलो? शाळेमध्ये गेलो. आकाशी भरारी कशी घ्यायची हे शिकवलं गेलं. कुठं शिकवलं? शाळेमध्ये शिकवलं. आणि ज्ञानाच्या चौका चौकातून आम्हाला मिरवलं गेलं. आज आपण इथं जी संचिता बाबर आहे तिला एक धनुर्विद्येचा पुरस्कार मिळाला, तिचा आपण इथं सत्कार केला ना. तसं प्रत्येकानं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, शाळेच्या जीवनामध्ये जे जे काही साध्य केलं असेल त्यासाठी तुम्हाला तुमच्या आई वडील, शिक्षक यांनी काय केलं? कौतुक केलं, म्हणजे मिरवलं गेलं. तो चौक बघण्याची सळ लागली आहे. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. कुठलं घरटं आहे तुमचं? शाळेचं घरटं आहे. आणि या शाळेच्या घरट्यातून आता जायची काय आलेली आहे? वेळ आलेली आहे. कुठं? घरी जायची वेळ आली आहे, म्हणजे पोटात भूक लागलेली आहे. तो चौक बघण्याची सळ लागली आहे. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे, म्हणजे ही शाळा सोडून दुसऱ्या शाळेमध्ये जाण्याची वेळ आली आहे. ज्यांना 11वी-12वी सायन्स शिकायचे त्यांच्यासाठी इथं सोय आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय श्री राजा माने साहेब, ज्येष्ठ पत्रकार, माध्यम तज्ज्ञ, मुंबई, आपले मनोगत व्यक्त करतात. मॅडम, आनंदाचा क्षण म्हटले आणि तुमच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्न निर्माण झालेले दिसतात. त्यातला पहिला प्रश्न हा असेल की आता हा माणूस किती वेळ बोलणार आणि किती सूड घेणार. तर मी पहिल्यांदा तुमच्या सर्वांना खुलासा करतो की ही भीती मनातून काढून टाका. मी म्हणजे फार बोलणारही नाही, फार तुमचा सूडही घेणार नाही. आणि कारण त्याचं कसं आहे, सगळेच इथं हुशार आहेत. म्हणजे आमचे मित्र भैयासाहेब त्यांनी त्यांची भूमिका मस्त पार पाडली. आम्हाला सगळ्याला या ठिकाणी यजमान म्हणून बसवलं. साळुंके सरांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं. आणि मदन दादा तर राजकारणीच, त्यांनी पण म्हणजे व्यवस्थितरित्या अध्यक्षपद असतानाही स्वतः 2 मिनिटात बोलून ते मुक्त झाले. बघा, अध्यक्षांचा अधिकार वापरला. आणि महेश पालकर सरांना तुम्ही ऐकलं,
मुळात 14 वर्ष शिक्षक राहिलेला माणूस, त्यामुळं तुम्हाला कसं हँडल करायचं हे त्यांना पक्कं माहीत आहे. आणि त्यामुळं माझ्या पुढं प्रश्न असा पडला की आता तुम्हाला मी कसं हँडल करायचं. कारण या प्रत्येकाने आपली भूमिका पार पाडलेली असताना एक गेल्या 38 वर्षापासून संपादक पत्रकार म्हणून राज्यात फिरलेला मी पत्रकार, आता ही सिच्युएशन हाताळायची कशी हा प्रश्न माझ्या पुढं पडला. परंतु बाह्यासाहेब मी हुशार आहे. त्याचं कारण असं तुम्हाला पहिल्यांदा हे सांगतो की मी विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी आहे. म्हणजे मी शालेय जीवनात असताना हे तुम्हाला क्लिअर केलं. बऱ्याच वेळा कसं असतं, गुणवत्ताधारक माणूस समोर बोलायला उभा राहिला की आमच्यासारख्या माणसांची पंचायत होती. आणि विद्यार्थी दशेत असताना तर मी 100% होतो. त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो की माझी आई रोजगार हमीवर काम करणारी, माझे वडील गिरणी कामगार, आणि मी शाळेला दांड्या मारणारा एक वांड विद्यार्थी. आणि त्यात 10वीची परीक्षा आली. 10वीच्या परीक्षेला बळजबरीनं मला बसवलं. म्हणजे आमच्या मुख्याध्यापकांनी आमच्या मागं सुरेश नावाचा एक चपराशी लावला की हे पोरग परीक्षेला बसलंच पाहिजे. तो याला गल्लीत, मी बुरुड गल्लीत बार्शीतला राहायचो, बुरुड गल्लीला सुरेश नावाचा चपराशी शाळेचा सेवक तो आला आणि मला उचलून घेऊन परीक्षेला घेऊन गेलो. त्याचं कारण असं, मी परीक्षेला दांडी का मारायला लागलो होतो, कारण त्या काळात नेमकं त्याच पिरियडमध्ये आमच्या इथं शोले सिनेमा रिलीज झालेला होता. आणि आमच्या गल्लीतल्या सर्व मुलांनी ठरवलं होतं की आपण शाळेला दांडी मारून, परीक्षेला दांडी मारून आपण शोले बघायला जायचं. मग ही बातमी आमच्या सरांना कळली आणि सरांनी मग काळजी घेऊन मला परीक्षेला नेऊन बसवलं. आता तुम्ही विचार करा, अशी परीक्षा दिल्यानंतर निकाल काय लागणार आहे. म्हणजे परीक्षा दिली, सगळं झालं, निकालाचा दिवस आला आणि मग मला माझा निकाल माहीत होता. त्यामुळं मी ठरवलं आपण आपलं घरातून पळूनच जायचं. मग पळून जायचं तर आजोळ हेच हक्काचं ठिकाण असतं. परंतु मी आमच्या आत्याकडं, आमच्या गावापासून एक 10-12 किलोमीटरवर असलेल्या गावाला पळून जायचं ठरवलं आणि पायी निघालो. निकालाचा दिवस उजाडला. डोक्यात एकच होतं की बाबा निकाल लागेल, काय निकाल लागणार माहीत आहे, अक्का बापू आपल्याला ठोकून काढतील, या भीतीनं मी निघालो. आणि एक 10-12 किलोमीटर गेलो असताना 11-11:30च्या दरम्यान माझ्या वर्गातला अनिल वेद पाठक नावाचा विद्यार्थी सायकलवर माझा पाठलाग करत तिथं आला. दादा, मला वाटलं हा आपल्याला गोड बोलून घरी नेणार की बाबा चल म्हणून आणि परत आपली धुलाई होणार. पण तो अनिल मला म्हणाला, राजा तू चल, तू पास झालेला. मी म्हणलं शक्यच नाही, तू खोटं सांगतोय, अक्का बापूंनी तुला खोटं भरवून पाठवलेलं आहे आणि मी काही येत नाही. पण त्याच्या हट्टामुळं मी त्याच्या सायकलवर डबल सीट बसून मी शाळेत गेलो. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी खरंच पास झालेलो आणि टक्के 44% घेऊन मी पास झालो. अहो काय आनंद. आणि तुम्ही हसताय, म्हणजे 44% आजच्या जमान्यात हसायचाच विषय. पण तरीही मला इतका आनंद झालेला होता की मी गुणवत्ता यादीत पहिला आलेलो. तुम्ही म्हणाल ही असली कसली गुणवत्ता यादी, तर आमच्या बुरुड गल्लीतली 19 मुलं SSCला बसली होती आणि मी एकटाच पास झालो होतो. तर अशा गुणवत्ता यादीचा नाद लागलेला एक वांड विद्यार्थी तुमच्या पुढे बोलतोय. आता हे सोडून द्या की पुढं दादा चांगले मित्र मिळाले, सुजित सिंहजी बऱ्याच ठिकाणी. मग शिकत गेलो.
शिवाजी विद्यापीठात BA पहिला आलो, MBA आमच्या सायबरमध्ये दुसरा आलो आणि पत्रकारितेत तर इतका मोठा झालो की देशाच्या राष्ट्रपतीसोबत मी युरोपच्या दौऱ्यावर गेलो. ज्यावेळी विमानात बसलो त्यावेळी विमानाच्या खिडकीतून खाली बघताना मला माझी बुरुड गल्ली दिसत होती आणि त्या गल्लीतली माझ्यासारखीच ढ आणि भांड माझ्या वयाची माझी मित्रमंडळी दिसत होती. तर मी हे आज तुम्हाला का सांगतोय, तुम्हाला भूक लागलेली आहे याची जाणीव असूनही सांगतोय. माझी बायको पुढं बसली आहे, तुमच्या भुकेपेक्षाही माझं थोडं जरी भाषण लांबलं आणि ती डोळे वाटारून बघायला लागली तर माझी काय खैर नाही. त्यामुळं मी तुम्हाला जे सांगणार आहे ते एवढंच सांगणार आहे की बाबांनो, काळ बदललेला आहे, आमचा काळ राहिलेला नाही. खरं तर सुजित सिंहजी भाग्यवान आहेत की येळगुड सारख्या संस्थेचं नेतृत्व करायला त्यांना मिळतंय. त्यांचे म्हणजे तात्यासाहेब मोहिते यांची पिढी, खरं तर तात्यासाहेबांनी थोडं जरी त्या काळाशी जुळून घेतलं असतं तर तात्यासाहेब आज महाराष्ट्रातले खूप मोठे माजी मंत्री म्हणून आपण त्यांचं आदराने उल्लेख, त्यांना आदरांजली अर्पण करत असलो असतो. परंतु येळगुडचा सत्कार भैयासाहेब तुम्ही केला, महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीचा तुम्ही आज सत्कार केला असं मी म्हणतो. आणि त्यामुळं मला मनापासून आनंद होतोय. आपण शेवटी वडीलधाऱ्यांना आदरांजली अर्पण करतो म्हणजे काय करतो, बाबासाहेबांना आज त्यांच्या स्मृती दिनानिमित्त भैयासाहेब आणि त्यांच्या कुटुंबानं एका चांगल्या चळवळीची पाठराखण करून आदरांजली वाहिली आहे. तुम्ही आम्ही सगळेजण विद्यार्थी म्हणून, विद्यार्थिनी म्हणून जे आपल्याला कर्तव्य दिलंय ते पार पाडून हे करूया, एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलतोय. भाषण विशेष लांबवण्याचं कारणच नाही, मलाही भूक लागलेली आहे त्यामुळं भाषण आवडतो घेतो. जाता जाता माझे मित्र जयवंत पिसाळ असतील, आमच्या डिजिटल मीडियाचे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष शिराळे जे महाराष्ट्र टाइम्सचे जिल्हा प्रतिनिधी आहेत, त्याचबरोबर माझे मित्र महेंद्र गायकवाड, व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व मंडळी की ज्यांचं नाव घ्यायला आदरणीय पालकर साहेब विसरले नाहीत, त्यांच्यापैकी जर कुणाचं नाव, त्यांनी घेतलेल्या नावापैकी जर कुणाचं नाव राहिलं असेल तर त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. बोलण्यासारखं बरंच आहे, परंतु ॲकॅडमिक किंवा पॉलिटिकल हे बोलण्याचं हे खरं तर ॲकॅडमिक बोलण्याचं व्यासपीठ आहे, परंतु तुम्हाला आणि मला आणि व्यासपीठावरील सर्वांनाच कार्यक्रम खूप वेळ होतोय याची जाणीव असल्यामुळं आणि नेहमीच पुढाऱ्यांच्या समाजातल्या अनेक लोकांच्या चुका काढायची सवय पत्रकार म्हणून आम्हाला असते आणि तशा प्रकारची माझी कुणी चूक काढू नये की बाबा कार्यक्रम लांबलेला असताना हा उगी आपलं भाषण करत राहिला याची जाणीव असल्यामुळं मी थांबतो. माझे मित्र भैयासाहेब, जाधवराव, तुम्ही सर्वजण आणि हे टाळ्याचं हत्यार भारी आहे बघा, म्हणजे कुणाला थांबा म्हणायची गरजच नाही, टाळ्या वाजवत राहायचं. त्यामुळं तुमच्या टाळ्या अधिक वाढायच्या. आणि मदन दादानं जो सल्ला दिला, दादा मुलांना तुम्ही सल्ला दिला मान्य आहे, परंतु कसं आहे सध्या लाडक्यांचा जमाना आहे, म्हणजे लाडकी बहीण, आता लाडके विद्यार्थी म्हणा, थोडं लाडके विद्यार्थी, लाडके ढ विद्यार्थी म्हणून तुम्ही शाब्दासकी दिली की असं गमतीचा भाग सोडू, प्रामाणिकपणे अभ्यास करा, प्रामाणिकपणे मित्रावर मैत्रिणीवर प्रेम करा, आपल्या शिक्षकावर प्रेम करा, एवढा सल्ला देतो. प्रेमाचा सल्ला लगेच कळला तुम्हाला. धन्यवाद.
जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.